नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आतापर्यंत गाणे क्रमांक 1 भारत माता, पाठ क्रमांक 2 माझा अनुभव, कविता क्रमांक 3 पाऊस आला पाऊस आला, पाठ क्रमांक 4 माहिती घेऊया, पाठ क्रमांक 5 सुगरणीचे घरटे, 1 ते 5 धडे व कविता अभ्यासले. त्याखालील स्वाध्याय देखील अभ्यासला. कविता तालसुरात म्हटली. त्यानंतर स्वाध्याय सोडवत असताना आपण वाक्यप्रचार हा भाग देखील अभ्यासला होता. आणखीन काही सविस्तर वाक्यप्रचार, त्यांचे अर्थ, का वापरतात, कशासाठी वापरले जातात, ह्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला नक्कीच आता जो व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत त्यातून मिळणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, वाक्यप्रचार हे तर कोणत्याही भाषेत आढळतात. ते म्हणजे भाषेचे अलंकारच असतात. आपल्याला ठाऊकच आहे की भाषा आधी बोलल्या जातात, नंतर त्या लिपिबद्ध होतात म्हणजे लिहिल्या जातात. बरोबर आहे. बोलता बोलता माणसे सहजपणे बघा मनातला आशय व्यक्त करण्यासाठी काही वाक्यप्रचार तसेच म्हणींचा उपयोग करत असतात. कधी विशिष्ट घटनांचा वस्तूंचा संबंध जोडून वेगळेच काही सुचवायचा प्रयत्न करत असतात. बरोबर आहे की नाही. मग अशावेळी वाक्यप्रचार किंवा म्हणी निर्माण होतात. हे दोन्ही शब्द ही वाणीशी त्यांचा संबंध आहे. वाणी म्हणजे काय, जे आपण बोलतो ध्वनीद्वारे, बोलता बोलता आपोआप त्या निर्माण झालेल्या असतात, त्यांनाच आपण वाक्यप्रचार म्हणजे काय, शब्दार्थ आणि उलट अर्थाचे शब्द जसे उलट सुलट पद्धतीने अभ्यासले तसेच वाक्यप्रचारही अभ्यासणे आवश्यक असते. खूप मोठी पाल्याळ भाषा, खूप मोठे वाक्य न वापरता वाक्यप्रचार किंवा म्हणी वापरल्या तर ते आपलं बोललेलं अर्थपूर्ण देखील असतं. आपल्याला त्या एका वाक्यप्रचारातून व एका म्हणीतून सहजपणे कमी शब्दात थोड्या वेळात अधिक खूप काही सांगता येत असते व ते समोरच्याला आवडत देखील असते. त्यासाठीच वाक्यप्रचार व म्हणींचा उपयोग केला गेलेला असतो. चला तर अशाच काही आपण आता म्हणी व वाक्यप्रचार अभ्यासूया. बघा, वागणे म्हणजे वाईट मार्गास लागणे. अक्काबाईचा फेरा येणे, अतिशय दारिद्र्य अवस्था येणे. अक्कल खर्चणे, खूप विचार करणे. अक्कल गुंग होणे, कधीही न सुचणे, मती गुंगू होणे, बुद्धी न चालणे. अक्कल जाणे, बुद्धी नाहीशी होणे, काहीही न सुचणे, विचार न करता कृती करणे. अक्कल पुढे धावणे, बुद्धीचा योग्य प्रकारे वापर न करणे. अक्कल पुढे धावणे, बुद्धीचा योग्य प्रकारे वापर न करणे. अक्कल मिळकत खाणे, दुसऱ्याचे ऐकून वागणे, दुसऱ्याच्या विचाराप्रमाणे वागणे किंवा बोलणे. अक्कल विकत घेणे, अनुभवातून आलेले शहाणपण. अक्कल विकत घेणे म्हणजे एखाद्या गोष्टीतून अनुभव घेतल्यानंतर ते शिकून गेलो की त्याला शहाणपण असे म्हणतात. अक्कल सांगणे, शहाणपण शिकविणे, चांगल्या गोष्टी सांगणे. अक्कल सांगणे म्हणजे काय, शहाणपण शिकविणे, चांगल्या गोष्टी सांगणे. अक्कलेचे खंदक, मूर्ख बेअक्कली माणूस, विचार न करता काम करणारा. त्यानंतर आणखीन काही बघा. अंगावर मुठभर मांस चढणे म्हणजे धन्यता वाटणे. अंगावर येणे, एखादं कार्य बिघडून त्याची अडचण सोसावी लागणे.
अंगावर शहारे येणे, खूप घाबरणे. अंगावर शेकणे, नुकसान सहन करणे. अंगावरून वारा जाणे, पक्षाघात होणे. अंगावरून वारा जाणे, पक्षाघात होणे. अंगी आणणे, बिंबवून घेणे, शिकणे. अंगी लावणे, फायदा होणे. अंगीकार करणे, स्वीकारणे. अशी काही आपण या ठिकाणी वाक्यप्रचार, ठळक अक्षरातील वाक्यप्रचार आहेत आणि त्यांचे अर्थ अभ्यासले. आणखीन काही वाक्यप्रचार बघूया. आता आ, बाराखडीतला आ या अक्षरापासून तयार झालेली काही वाक्यप्रचार बघूयात. आ वासून पाहणे, आश्चर्याने थक्क होऊन पाहणे. आसन जमणे, चांगला जम बसणे, स्थिरता येणे. आसन डळमळणे, बसलेला जम विस्कटणे. आहारी जाणे, पूर्ण ताब्यात जाणे. आहुती देणे, प्राणार्पण करणे. आळ घेणे, दोषारोप करणे, खोटा आरोप करणे. आळा घालणे, मर्यादा किंवा नियंत्रण घालणे. आळा घालणे म्हणजे काय? मर्यादा किंवा नियंत्रण घालणे. त्यानंतर आतड्याला पीळ पडणे, कळकळ वाटणे, काळजाला पाझर फुटणे, दयेने कळवळणे. आतडे तुटणे, जीव कळवळणे. आत्मा थंड करणे, मन तृप्त होणे, करणे. आत्मसात करणे, पूर्णपणे माहिती करून घेणे. आधाधीने, भीती वाटणे. आनंद गगनात मावेनासा होणे, खूप आनंद होणे. आनंदाला उधाण येणे, खूप आनंद होणे. त्यानंतर आहे पुढचा बाराखडीतला ई हा अक्षर बघा आता. ई, इंगा जिरविणे, अद्दल घडविणे. इंगा दाखवणे, गर्व दूर करणे. एखाद्याची खोड मोडण्यासाठी आपली ताकद दाखविणे, जरब बसविणे. इंगळ्या डसणे, मनाला झोंबणे, वेदना होणे. इकडचा डोंगर तिकडे करणे, फार मोठे कार्य पार पाडणे. इजा बिजा तिजा, एकामागून असे 3 वेळा. इवीट माती वाहणे, हलके शारीरिक कष्ट करणे. हलके शारीरिक कष्ट करणे. इडापिडा टळणे, सर्व संकटे त्रास दूर होणे. त्यानंतर इतर पितर काढणे, शिव्या देणे. इतिश्री होणे, शेवट होणे. इतिश्री करणे, शेवट करणे. इन्कार करणे, नकार देणे. इमानास जागणे, कृतज्ञता पाळणे, वचन पाळणे. पुढचं बघूया. ई या अक्षरापासून इस्पित घडणे, इच्छिलेले घडणे. ऊ बघा आता. उंटावरचा शहाणा, बेजबाबदारपणे मूर्खपणाची सल्लामसलत देणारा. उंटावरून शेळ्या हाकणे, शहाणपणाने दूर राहून एखादे काम करण्यासाठी इतरांना उपदेश करणे. उंबरठे झिजवणे, हेलपाटे मारणे. उंबराचे फूल, क्वचित भेटणारी व्यक्ती, दुर्मिळ गोष्ट. उंबराचे फूल म्हणजे काय? क्वचित भेटणारी व्यक्ती, दुर्मिळ गोष्ट. उकळ्या फुटणे, अनुकूल प्रवृत्ती होणे, मनोमन आनंद घेणे. त्यानंतर बाराखडीतलं ऊ हे अक्षर, त्यापासून तयार झालेले वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ. ऊन वारा न लागणे, मुळीच त्रास न होणे. ऊत येणे, अतिरेक होणे.
ऊर दडपणे, भीतीने किंवा आश्चर्याने स्तब्ध. त्यानंतर ऋषीचा अक्षर बाराखडीतलं. ऋणानुबंध असणे, स्नेह संबंध असणे, घोरोब्याचे संबंध असणे, ऋषेश्वराचा कारभार असणे, दप्तर दिरंगाईचा कारभार असणे. त्यानंतर एडक्याचं बघा. एक घाव दोन तुकडे करणे, ताबडतोब निर्णय घेणे. एक घाव दोन तुकडे करणे, ताबडतोब निर्णय घेणे. एकमत होणे, सर्वांचा एकच विचार होणे. एकांडा शिलेदार, इतरांचे सहाय्य न घेता स्वबळावर कार्य करणारा. एकाचे एक असणे, रक्तसंबंध असणे. एकाचे दोन सांगणे, खोटे नाटे सांगणे. एका नावेत असणे, एकाच स्थितीत असणे. एका पायावर तयार असणे, खूपच उत्सुक असणे. त्यानंतर पुढचं बघूया. वाक्यप्रचार पुढचं. ओक्साबोक्शी रडणे, ऊर बळवून मोठ्या मोठ्याने रडणे. ओटीत घालणे, दुसऱ्यांवर जबाबदारी सोपविणे. दुसऱ्यावर जबाबदारी सोपविणे. ओटीत घेणे, दत्तक घेणे, जबाबदारी घेणे, स्वाधीन करणे. ओटी पसरणे, पदर पसरणे, याचना करणे. ओटी भरणे, सौभाग्य लेणे देणे. ओठ पिकला तर दूध निघले. ओठ पिकला तर दूध निघणे, अल्पवयाचा असणे. ओठ सुकणे, तहान लागणे, निराश होणे. त्यानंतर पुढचं आहे आपलं औषधाचं बघा. औषध नसणे, उपाय नसणे. औषधालाही नसणे, मुळीच नसणे, उपाय नसणे. औषधा वाचून खोकला खरूज जाणे, आपोआप संकट टळणे. त्यानंतर क बघा. कंकण हाती बांधणे, एखादे काम करण्याची प्रतिज्ञा करणे. कंठशोष करणे, ओरडून गळा सुकविणे. कंठस्नान घालणे, शिर धडा वेगळे करणे, मारणे. कंबर कसणे, हिंमत दाखविणे. त्यानंतर पुढचा शब्द बघा आता. कडी पातळ होणे, खूप घाबरणे. कणिक तिंबणे, मार देणे. कणीस जाणे, मरणे. कपाळ उठणे, उपद्रव होणे, त्रास होणे. कपाळ पांढरे होणे, वैधव्य प्राप्त होणे. कपाळ फुटणे, दुर्दैव्य ओढवणे. कपाळमोक्ष होणे, मरण पावणे, नाश होणे. कपाळावर रेषा उमटणे, अचानकपणे लाभ होणे. पुढचं बघूया. खट्टू होणे, नाराज होणे. खनपटीस बसणे, एखाद्याचा पिछा पुरविणे. खरवड काढणे, खूप टाकून बोलणे. खसखस पिकणे, एकाच वेळी बऱ्याच जणांना मोठ्याने हसू येणे. खस्ता खाणे, कष्ट करावे लागणे. खळखळ करणे, एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणे. पुढचं आहे. खाजवून खरूज काढणे, मुद्दाम भांडण उकरून काढणे. खाल्ल्या घरचे वासे मोजणे, केलेले उपकार विसरणे, कृतज्ञपणा करणे. विद्यार्थी मित्रांनो, वाक्यप्रचार त्यांचे अर्थ बघितले आपण. आता म्हणी का वापरतात, कशासाठी वापरल्या जातात ते जाणून घेऊया. आता येथे काही म्हणी दिलेल्या आहेत बघा. कधी कधी आपण खूप मोठा आशय सांगण्यासाठी किंवा अनुभव आपले स्वतःचे व्यक्त करण्यासाठी लहान लहान असे तालबद्ध बोध देणारी अशी चटकदार वाक्य बोलत असतो. त्यातून आपण आपल्या भावना किंवा काय आपल्याला सांगायचं आहे ते चटकदारपणे समोरच्याला आवडावे म्हणून आपण म्हणींचा उपयोग करत असतो, बरोबर. मग आता या ठिकाणी बघा. अंगी उन्हा तर जाणे खाणाखुणा.
म्हणजे जेव्हा एखाद्या दोषाबद्दल बोलणे निघते तेव्हा आपणासंबंधीचे बोलत आहेत असे वाटते. त्यानंतर पुढे अंथरूण पाहून पाय पसरावे. आपली ऐपत व वकूफ पाहून वागावे. अंधारात चोरास बळ. अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच माणसाचे बळ अधिक वाढत असते. अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण. मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. त्यानंतर पुढचं बघा आता. म्हण अकातली गाय अन काटे खाय. दुःखी व्यक्ती काहीही करायला तयार असतो. आज अंबारी तर उद्या झोळी. कधी वैभव तर कधी दैन्य. आज मरा उद्या धर्म करा. मरणोत्तर धर्मकृत्य करण्यापेक्षा आधीच करा. आज मेला नातू झाला घर जीव बरोबर. एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी दुसरी फायद्याची गोष्ट घडणे. इकडे आड तिकडे विहीर. दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे. इकडं तिकडं मिरवते बांडा बैल फिरवते. विनाकारण मध्ये मध्ये करणे. इळ गेला इळाचा मातेरा धुतला तिळाचा. दिवसभर काम करून काही फायदा नाही. इच्छा तसे फळ. जशी इच्छा असते तसे फळ मिळते. इच्छा तेथे मार्ग. कोणतीही गोष्ट करावयाची इच्छा असली की काहीतरी मार्ग सुचतोच. एक घाव दोन तुकडे. झटपट निकाल लावावा. उगाच चर्चा करीत बसू नये. एक पंथ दो काज. एकाच मार्गावरची दोन कामे एकाच खेपेत करणे. एक ना धड भाराभर चिंध्या. केवळ संख्येने जास्त असणे प्रत्यक्षात एकाचाही उपयोग न होणे. एक कान सैरा एक कान बहिरा. आपल्या फायद्याचे तेवढे ऐकावे बाकीचे सोडून द्यावे. एकजूट त्यांना कधी न तूट. एकजुटीने राहिले तर काहीही कमी पडत नाही. ऋण मिटेल पण हीन फिटत नाही. कर्ज फेडता येते पण अपमानाचे शल्य कधी काटून टाकता येत नाही. ऋतूत ऋतू वसंत ऋतू. सर्व ऋतूत वसंत ऋतू श्रेष्ठ आहे. त्यानंतर पुढची म्हण करावे तसे भरावे. जसे चांगले वाईट करावे तसे त्यांचे चांगले वाईट परिणाम भोगावेत. कर नाही त्याला डर कशाला. ज्याने वाईट आचरण केले नाही त्याला कशाचीही भीती वाटणार नाही. कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच. ज्याचा स्वभाव जन्मतः वाईट असतो त्याला कितीही सुधारायचा प्रयत्न केला तरी बदलत नाही. त्यानंतर पुढचं बघा. कर्कशेला कलह गोड. पद्मिनीला प्रीती गोड. दृष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवतीला प्रेम करणे आवडते. कणगीत दाणा तर भिल उताणा. गरज भागण्यापुरते जवळ असले की काम करण्याची गरज वाटत नाही. गरजवंताला अक्कल नसते. गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे बोलणे निमूटपणे ऐकून घ्यावे लागते. गरजेल तो वर्षेल काय. मोठमोठ्या गप्पा मारणारा त्याप्रमाणे कृती करीलच अथवा त्याची तितकी योग्यता असेलच असे नाही. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाला अखेर लज्जित व्हावे लागते. गरज सरो वैद्य मरो. गरज असेपर्यंत पुढे पुढे करणे मग न विचारणे. गळ्यात पडली झोंड हसून केले गोड. गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टसुद्धा गोड मानून घ्यावी लागते. गळ्यातले तुटले ओटीत पडले. नुकसान होता होता टळणे.
गवयाचे पोर रडले तरी सुरावरच रडणार. ज्याचे घरी जो पिढीजात धंदा असतो त्याला तेच काम सहज साध्य होते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण काही वाक्यप्रचार व म्हणी अभ्यासला. व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका, बघा आणि व्हिडिओ ऐकून व्यवस्थित वाक्यप्रचार, त्यांचे अर्थ व म्हणींचा अर्थ व्यवस्थित लिहून काढायचा आहे व्याकरणाच्या वहीत. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील भागाचा अभ्यास आपण अभ्यासणार आहोत. काळजी घ्या सर्वांनी. धन्यवाद.